नमस्कार. आज आपण भोपळीच्या पानांची भाजी करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि रेसिपीला सुरुवात करते. ही जी भाजी दिसते ना, ही भोपळी म्हणजे आपण जो लाल भोपळा आणतो ना, त्याची कोवळी-कोवळी पाने असतात हिरवीगार. ही बघा, ही पानं असतात. तर या पानांची भाजी केली जाते. गावाकडे जास्त ही भाजी बनवली जाते. शहरामध्ये जास्त भेटत नाही. तर ही भाजी मला माझ्या आईने गावावरून पाठवून दिली आहे. तर मी म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. त्यासाठी बघू शकता मी पानं स्वच्छ धुवून घेतली. त्याचे वरचे देठ आहे त्याची साल काढून घ्यायची असते, ती काढून मला दिलेली आहे. तर मी धुवून घेतली. त्यानंतर कट करून घेणार आहे. एकदम बारीक साईजमध्ये कट करायची, म्हणजे आपली भाजी छान शिजली जाते आणि त्याची चवसुद्धा खूप छान होते. तर ही चिरताना महत्त्वाची टिप्स आहे, ती लक्षात ठेवा. एकदम भाजी आपल्याला बारीक कट करायची, जसं की आपण शेपूची भाजी कट करतो ना, सेम त्याच पद्धतीनं. आणि सुरुवातीला पानं धुवायची, नंतर चिरल्यानंतर धुवायची नाही, नाहीतर त्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं. ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे. त्यानंतर बघू शकता लसूण घेतलाय, एक 7-8 पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मिरची, त्यानंतर आपली जिरं आवडत असेल तर टाकू शकता. त्यानंतर आपला लसूण छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेली भोपळीच्या पानांची भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची. छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर आपण हलवत त्याच्यामध्ये नंतर मीठ ॲड करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं जे तांदूळ असतो तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा आपली जी मुगाची डाळ असते ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी हे दोन्हीपैकी काहीच ॲड करणार नाही. मी फक्त शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. तर भाजी शिजण्यासाठी आपल्याला एक पेलाभर पाणी याच्यामध्ये ॲड करावं. बघू शकता भाजीच्या थोडंसं वरती आलं पाहिजे पाणी, एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे आपली भाजी एकदम परफेक्ट शिजली जाते. तर बघू शकता झाकण ठेवायचं 2 मिनिटं, त्यानंतर हलवून घ्यायचं. बघू शकता छान अशी उकळी आली पाण्याला की त्यानंतर एक आपल्याला कूट जेवढं हवं तेवढं कूट ॲड करायचं. थोडंसं मोठं कूट असेल तर खूप छान लागतं. त्यानंतर 2-3 मिनिटांनं परतवायची. असं झाकण ठेवून 2-3 मिनिटांनं सतत हलवत छान अशी भाजी आपली तयार झाली आहे. फायनली लूक बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे. तर जसं की मेथीची भाजीला चव असते ना, सेम त्याच पद्धतीनं ह्यालासुद्धा खूप छान अशी चव असते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही खूप छान अशी भाजी आहे. तर असे छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जी भाजी आहे ती जर आवडली तर ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, तसेच चपातीसोबतही सुद्धा खाऊ शकता. आवडली तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना धन्यवाद.